मंडई 2026 सुरू झालंय आणि या नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे 6 जानेवारीला. आणि नुसती संकष्ट चतुर्थी नाहीये, ही आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग जुळून येतो. आता ज्यांना ज्यांना चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची, अर्थात ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे ना, ते सगळेजण ह्या 6 जानेवारीपासून चतुर्थीचा उपवास सुरू करू शकतात. कारण चतुर्थीचा उपवास जो असतो तो अंगारकी चतुर्थीपासून सुरू केला जातो. अंगारकी संकष्ट चतुर्थी तर 6 जानेवारीला आहे, त्यामुळे तुम्ही सुरू करू शकता. आता जे आधीच उपवास करतात, जे आधीच गणेश भक्त आहेत, त्यांच्यासाठी तर हा अत्यंत शुभ योग असतो. त्याचबरोबर ह्या योगाचं महत्त्वसुद्धा त्यांना माहीत असेल. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नक्की अंगारक योग म्हणजे काय, तर अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो, त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात सुद्धा याचे संदर्भ आढळून येतात. मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. आता ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या? बरं, शक्य असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन अवश्य घ्यावे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. संकष्टी चतुर्थीच्या अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदीचे फूल नक्की अर्पण करावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणं शक्य नसेल तर लाडूचा नैवेद्य दाखवावा. जर लाडूचा नैवेद्य आणि मोदक दोन्ही नसेल तर अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पाला आवडतो. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी या दिवशी अर्पण कराव्यात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र पुन्हा एकदा ओम गण गणपतये नमः. मंडळी, लक्षात घ्या, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्ष 21 वेळा म्हटले, म्हणजे एक आवर्तन केले, तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा हा सोपा मार्ग आहे की अंगारकी संकष्टी चतुर्थीला आवर्जून 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. मित्रांनो, लक्षात घ्या, इंग्रजी नववर्ष 2026 ची सुरुवात झाली आहे आणि ह्या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहे. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते, पूजा केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे येऊ नये, संकट येऊ नये, समस्या दूर व्हाव्या, अडचणी दूर व्हाव्या, म्हणून कार्यसिद्धीसाठी गणपती बाप्पाचं आवाहन केलं जातं. गणपतीच्या उपासनेमध्ये चतुर्थीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि 2026 मध्ये पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थी अंगारक योग येणे हे अतिशय शुभ मानले जाते. म्हणजे ह्या वर्षाची सुरुवात शुभ झाली असं म्हणायला हरकत नाही. गणपती बाप्पा हे सृष्टीचे निर्माते आहे असे मानले जाते. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे.
सगळ्यांना आपलेसे वाटणारे दैवत आहे. पराक्रमी असले तरी कौष्टिक नाही, तेजस्वी असले तरी तापहीन नाही, असे हे दैवत आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच लाडक्या गणपती बाप्पाजवळ आपल्याला जे हवे ते आपण मागू शकतो. आपल्याला हवी ती प्रार्थना आपण करू शकतो आणि गणपती बाप्पा सगळ्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. असा अनेक जणांचा अनुभव आहे. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीला अनेक जण उपवास करतात. कारण संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने गणपती बाप्पाची कृपा होते. आपला बुध स्ट्रॉंग होतो आणि बुध हा बोलण्याचा ग्रह आहे, वाणीचा ग्रह आहे. त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानाचा सुद्धा ग्रह आहे. जे मुलं अभ्यासात हुशार नाहीत किंवा ज्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही, अभ्यासात ज्यांना आवड नाही, त्या मुलांना गणपती बाप्पाची उपासना करायला सांगितली जाते. कारण त्यामुळे त्यांचा बुध स्ट्रॉंग होतो. अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढते. बुद्धिमत्तेचे वरदान बुद्धिदाता गणपती बाप्पाकडून त्यांना मिळावे. तेव्हा ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी संकष्ट चतुर्थीचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. उपवास सुरू करायचा असेल तर उपवास सुरू करा. उपवास करायचा नसेल तर कमीत कमी गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्षाचा आवर्तन नक्की करा. तेही जमणार नसेल तर गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करा. तोही जमणार नसेल तर गणपती बाप्पाचं दर्शन तरी कमीत कमी नक्कीच घेऊन या. गणपती बाप्पाची कृपा व्हावी यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे उपासना होणे आवश्यक आहे आणि ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.